प्रेज द लॉर्ड. रोमकरासपत्राचा सध्या आपण अभ्यास करत असताना आज आपण रोमकरासपत्राच्या 3ऱ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. पावलाने लिहिलेलं रोमकरासपत्र हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. त्याला बायबल इन अ कॅप्सूल म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये ख्रिस्ती विश्वास, ख्रिस्ती सिद्धांत है ना, पवित्र शास्त्राचा सारांश, सुवार्ता काय, कशासाठी, कोणासाठी, हे सर्व महत्त्वाचे विषय त्याच्यात सांगितलेले आहेत. आणि ह्या पत्राचा आपण सध्या अभ्यास करत आहोत. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाकडे प्रवास, जर्नी इन टू लाईफ. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे द रायचियसनेस ऑफ गॉड, देवाचे नीतिमत्व, द रायचियसनेस ऑफ गॉड. आणि शास्त्रभाग आहे रोमन्स 3:21-31, रोमकरास 3:21-31. आता पाऊल सुवार्तेबद्दल सांगताना पाऊलाने सुवार्ता काय, कोणासाठी हे सांगण्याच्या अगोदर सुवार्ता कोणाविषयी आहे ते सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये की सुवार्ता आहे ही देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याविषयी आहे. सुवार्ता ही कोणत्या धर्माविषयीची नाही आहे. सुवार्ता ही तत्त्वज्ञानाबद्दल नाही आहे. गॉस्पल इज नॉट फिलॉसॉफी, गॉस्पल इज नॉट रिलिजन, गॉस्पल इज द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट. ख्रिस्ती विश्वास हा काही तत्वावर आधारित नाही आहे किंवा काही नियमांवर आधारित नाही की हे करायचं ते करायचं नाही किंवा असा विश्वास धरायचा. ख्रिस्ती विश्वास हा एका व्यक्तीवर अवलंबून आहे आणि ती व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. जी व्यक्ती इतिहासात होऊन गेली. म्हणून ख्रिस्ती विश्वास हा दंतकथा नाही. गॉस्पल इज नॉट मिथॉलॉजी बिकॉज देर वॉज अ पर्सन नेम जीसस क्राइस्ट बॉर्न इन हिस्ट्री. इतिहास याला पुरावा आहे. ख्रिश्चन फेथ इज हिस्टॉरिकल फेथ. ख्रिस्ती विश्वास हा अंधश्रद्धेवर नाही तर ऐतिहासिक विश्वास आहे. इतिहासात येशू ख्रिस्त होऊन गेला हा त्याला पुरावा आहे. ख्रिस्ती विश्वास हा व्यक्तीवर आहे. काहीतरी पाळायचं नाही, काहीतरी मानायचं नाही आहे, तर त्या व्यक्तीवर तो कोण, त्याला ओळखून त्याने काय केलं, तो कशासाठी जगात आला, त्याच्याकडे वळणं हे आहे. आणि तो पाऊल पहिल्या अध्यायामध्ये त्याच्याबद्दल सांगतो. नंतर आपण पाहिलं की पहिल्या अध्यायाच्या 16 आणि 17 वचनामध्ये तो सांगतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. का? कारण त्यावेळेस जेव्हा हे पत्र लिहिलं तेव्हा तो जेलमध्ये होता, तुरुंगात होता. तो म्हणतो ह्या बेड्या ख्रिस्तासाठी आहे. तो ख्रिस्ताचा बंदिवान आहे. तो म्हणतो रोमन सरकारचा नाही, ख्रिस्ताचा बंदिवान. किती विशेष आहे नाही का? तो म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला तारण प्राप्त होण्यासाठी देवाचं सामर्थ्य तिच्यात आहे. रोमकरास 1:16. आणि नंतर तो म्हणतो 17 वचनामध्ये की तिच्यात म्हणजे सुवार्तेत देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. म्हणजे काय? की विश्वासाने देव माणसाला नीतिमान ठरवतो. की देवाने त्याचं नीतिमत्व, त्याची धार्मिकता विश्वासाने उपलब्ध केलेली आहे. सर्व धर्म कर्माबद्दल सांगतं. आणि हा फरक ख्रिस्ती विश्वासाचा इथं धर्मामध्ये आहे की इथं कर्माबद्दल नाही तर विश्वासाबद्दल आहे. तारण कृपेने विश्वासाने आहे, कर्म वाचून नाही. कर्म केल्याने हे झाले नाही तर ते देवाचे दान आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की त्या सुवार्तेमध्ये देवाचं नीतिमत्व, पापी माणूस पवित्र देवापुढं कसं नीतिमान ठरू शकतो, देव त्याला कसं नीतिमान ठरवू शकतो हे सांगितलेलं आहे. म्हणून तो म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत. नंतर तो सांगतो की माणसांना सत्य माहीत असून सुद्धा वचन 18-19 पासून की देवाने त्याचं प्रगटीकरण प्रत्येकाला दिलेलं आहे. की देव कोण आहे, आंतरिक प्रगटीकरण मनाला दिलेलं आहे. इंटरनल रेव्हलेशन टू द कॉन्शियन्स. आणि एक्सटर्नल रेव्हलेशन म्हणजे बाहेरील प्रगटीकरण निसर्गाच्या सृष्टीच्या द्वारे. म्हणजे आतून आणि बाहेरून प्रत्येक माणसाला, प्रत्येक मनुष्याला, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, देव आहे हे माहीत आहे. माहीत होण्यासाठी हे 2 रीतीचं प्रगटीकरण दिलेलं आहे. आणि मग तो म्हणतो की जे लोक अनीतीने सत्य दाबून ठेवतात,
ज्यांना सत्य आवडत नाही, त्यांच्यावर देवाचा क्रोध प्रकट होतो. ते देवाची भक्ती करण्याच्या ऐवजी देवाने निर्माण केलेल्या सृष्टीची, पशुपक्ष्यांची भक्ती करू लागले. देवाने त्यांना निंद्य मनोभावनाच्या स्वाधीन केले. देवाने त्यांचा त्याग केला, भ्रष्ट बुद्धीच्या स्वाधीन केला. आणि ते चित्र प्रत्येक समाजाचं, जगाचं आज आपल्या पुढे आहे. बघा, म्हणजे सुवार्ता का हे सांगण्यापूर्वी सुवार्तेची का गरज आहे, कोणाला गरज आहे, तर सांगतो की ही स्थिती, ही कंडिशन मानव जातीची झालेली आहे. नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये तो सांगतो की जे नैतिक रीतीने स्वतःला धार्मिक समजतात त्यांनाही तारणाची कशी गरज आहे. नंतर जे यहुदी देवाचे निवडलेले लोक, ज्यांना देवाने नियमशास्त्र दिलं पण जे पूर्णपणे पाळत नाहीत, ज्यांना ते प्रगट झालेलं नाही, ज्यांना तो विश्वास नाही, त्यांनाही सुवार्तेची, तारणाची कशी गरज आहे. आणि तिसरा अध्यायात तो सांगतो, आपण पाहिलं 20व्या वचनामध्ये, की सर्वजण दोषी आहेत, सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. धार्मिक लोक, जे धार्मिक आहेत, धार्मिक समजतात, त्यांनाही तारणाची आवश्यकता आहे. जे पापी आहेत त्यांना पण आहे, विधर्मी आहेत त्यांना पण आहे, जे यहुदी आहेत त्यांना आहे, सर्व जगाला सुवार्तेची गरज आहे. म्हणजे माणसाचा प्रॉब्लेम, आज जी समस्या सर्व प्रकारची, ही कशामुळे आहे की माणसाने देवाविषयीचं सत्य दाबून ठेवल्यामुळे त्याचे परिणाम भोगत आहे. अगोदर तो प्रॉब्लेम सांगतो आणि नंतर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगतो. किती विशेष आहे. अगोदर पाऊल त्याच्या पत्रामध्ये माणसाचा प्रॉब्लेम काय सांगतो, माणसाचा प्रॉब्लेम सांगतो की माणूस पापी आहे, देवापासून भ्रष्ट झालेला, दूर गेलेला आहे. आणि नंतर तो त्याच्यावर उपाय सांगतो की त्याच्यावर उपाय हा प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची सुवार्ता आहे. किती विशेष आहे नाही का. किती जण ऐकत आहेत, किती जणांचं लक्ष आहे. फर्स्ट ही मेन्शन्स द प्रॉब्लेम, द नीड अँड देन द सोल्युशन. आणि आज आपण 21व्या वचनात आलेलो असताना 21वं वचन बघा, रोमकरास 3 आणि 21. तो म्हणतो की आता नियमशास्त्र विरहित असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे. नियमशास्त्राशिवाय, नियमशास्त्र पाळून नाही असे एक नीतिमत्व प्रगट झाले आहे. त्यास नियमशास्त्राची व संदेश त्यांची साक्ष आहे. त्यांना वाटत होतं की नियमशास्त्र पाळून आपण नीतिमान ठरतो, पण तो म्हणतो की नियमशास्त्र न पाळता सुद्धा एक नीतिमत्व, एक धार्मिकता देवाने प्रगट केलेली आहे. आणि त्या नीतिमत्वाविषयी तो म्हणतो नियमशास्त्राची साक्ष आहे. बघा, आता हे कोणत्या प्रकारचं नीतिमत्व आहे? व्हॉट काइंड ऑफ रायचसनेस इज दिस? पहिला पॉईंट, वर्स 21, वचन 21. कशा प्रकारचं नीतिमत्व आहे? व्हॉट काइंड ऑफ रायचसनेस? इट इज अ रायचसनेस अपार्ट फ्रॉम द लॉ. हे नियमशास्त्र, पहिली गोष्ट नियमशास्त्र शिवाय आहे. हे नीतिमत्व नियमशास्त्र न पाळता उपलब्ध आहे. इट इज अपार्ट फ्रॉम द लॉ. दुसरी गोष्ट त्या वचनात तो सांगतो 21व्या वचनामध्ये की त्यास नियमशास्त्राची व संदेश त्यांची साक्ष आहे. म्हणजे नियमशास्त्रात जुन्या करारामध्ये देव विश्वासाने माणसाला नीतिमान ठरवेल याच्याबद्दल ती साक्ष देण्यात आलेली होती. एदेन बागेपासून ज्यावेळेस माणसाने पाप केलं, देवाने ते कोकरू कापलं आणि चर्मवस्त्र आदाम हवाला देविली, तेव्हापासून की माणूस हा पापी आहे, त्याला क्षमेची गरज आहे, पापाचा प्रॉब्लेम सुटण्याची गरज आहे, हे दाखवून दिलेलं होतं. म्हणून तो म्हणतो की संदेश ते नियमशास्त्राचे साक्ष आहे. ते सर्व जुना काळातले सर्व नियम, सर्व सण, सर्व अर्पणं हे कशाचं प्रतीक होते? की जोपर्यंत देवाचा पुत्र
जगात येत नाही, त्याचं स्वतःचं अर्पण करत नाही, तोपर्यंत ते एक सावली म्हणून होते, टाईप्स अँड शॅडोज, तोपर्यंत ते करायला लावलेले होते. दुसरी गोष्ट, जुन्या करातले अर्पणं आणि विधी हे पाप काढून टाकू शकत नव्हते, तर पाप झाकत होते. तर नियमशास्त्रात ह्या नीतिमत्वाबद्दल सांगितलं होतं की एक दिवशी देवाचा पुत्र येईल, तो पापांसाठी आपला प्राण देईल आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवील ते नीतिमान ठरतील. म्हणून तो म्हणतो की नियमशास्त्र संदेष्टे याच्याविषयी साक्ष सांगितले. त्याच्यानंतर नियमशास्त्रानंतर जे जुन्या काळातले संदेष्टे त्यांनी पण याविषयी भविष्यवाणी केलेली आहे. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट, वचन 22, हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. दुसरा पॉईंट, दुसरी गोष्ट, हे नीतिमत्व प्रभू येशूवरील विश्वासाने आहे. हे काही नियम पाळून, 10 आज्ञा पाळून किंवा हे करायचं ते करायचं नाही असं काहीतरी करून कर्म केलेलं नाही आहे, तर प्रभू येशूवर विश्वास ठेवले नाही. बघा, आपण काय करतो ते आपल्यावर, आपण काय करतो त्याच्यावर नाही, तर प्रभू येशूवर त्यांनी काय केलं त्याच्यावर विश्वासाने आहे. द सेकंड पॉईंट इज इट इज थ्रू द फेथ इन क्राइस्ट. दुसरी गोष्ट काय की हे नीतिमत्व प्रभू येशूवर विश्वासाने आहे. किती विशेषण आहे का? हे काही नियमशास्त्राचे कर्म करून किंवा काही चांगले कर्म करून, आज्ञा पाळून नाही आहे, तर विश्वासाने आहे. तिसरी गोष्ट, वचन 22 आणि 23 मध्ये तो म्हणतो की सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे, त्यात भेद नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. तो म्हणतो हे सर्वांसाठी आहे, धार्मिक असोत, पापी असोत, देवाचे निवडलेले यहुदी असोत, विदेशी असोत, सर्वांसाठी अवेलेबल आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे ज्यांना माहीत नाही ते म्हणतात की येशू ख्रिस्त हा परकीय देव, फॉरेनचा देव आहे ना, परदेशी धर्म आहे. परंतु येशू ख्रिस्त हा सर्व जगासाठी, सर्व राष्ट्रांसाठी, सर्व लोकांसाठी आलेला आहे. सर्वांसाठी त्याने आपला प्राण अर्पण केलेला आहे. पण ज्यांना हे माहीत नाही त्यांना असं वाटतं की तो ठराविक विशिष्ट लोकांचा देव आहे, तो ख्रिस्ती लोकांसाठी आहे किंवा तो यहुदी लोकांसाठी आहे. पण इथं काय लिहिलंय की हे ते देवाचं नीतिमत्व विश्वासाने माणसाला नीतिमान ठरवणं हे सर्वांसाठी आहे. मग ते कोणी असोत, कसेही असोत, कोणत्याही देशाचे, भाषेचे, जातीचे, समाजाचे असोत. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट की हे सर्वांसाठी उपलब्ध आहे. इट इज प्रोव्हाइडेड फॉर ऑल मॅन. कारण का? त्याचं कारण तो सांगतो की सर्वांनी पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरव अंतरलेले आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आणि परत सांगतो की आपण पाप करतो, माणूस पाप करतो म्हणून पापी नाही आहे, माणूस पापी आहे म्हणून पाप करतो. आपण सर्व आदामाची संतान आहोत, आदामाचा स्वभाव आपल्यामध्ये आहे. म्हणून बाहेर आपण कोणता धर्मकर्म करतो, आपण बाहेरून काय करतो विषय हा नाही आहे. विषय आतून आहे की आपल्यामध्ये आतून पापी स्वभाव आदामापासून आलेला आहे, म्हणून आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे. म्हणून बाहेरून आपण धर्माने कर्माने काय करतो याने पापाची क्षमा होत नाही. चौथी गोष्ट, वचन 24 या नीतिमत्वाबद्दल तो सांगतो. किंवा वचन 3 रोमकरासपत्र 3 अध्याय वचन 24, ते येशू ख्रिस्ताने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. बघा, आता बऱ्याच गोष्टी एका वाक्यातच सांगतो. आणि बायबलचं वैशिष्ट्य हे आहे की शॉर्टमध्ये एकाच वचनात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की बायबल स्लो वाचायचं. मी नेहमी स्लो वाचतो. घाईघाईने फास्ट वाचला की आपल्याला कळत नाही, कारण प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. तर इथं काय सांगितलं बघा, ते म्हणजे ते नीतिमत्व ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे. म्हणजे हे नीतिमत्व सहजासहजी नाही, जरी विश्वासाने आहे, जरी आपण फक्त विश्वास ठेवायचा, पण त्याची किंमत देवाच्या पुत्राने मोजलेली आहे. जी शिक्षा पापाबद्दल तुम्हाला आणि मला भोगायला पाहिजे
ती शिक्षा आपल्याऐवजी त्याने भोगलेली आहे. आणि म्हणून आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपण धार्मिक किंवा नीतिमान ठरतो. म्हणून हे प्रभू येशूने जी किंमत मोजली त्याच्यामुळे आहे. ते जरी फ्री आहे, मोफत आहे, तरी देवाच्या पुत्राला त्याच्या जीवाची, रक्ताची किंमत भोगावी लागली. कारण पापाचं वेतन मरण आहे. देवाचा नियम आहे. देव परमपवित्र आहे आणि यथायोग्य न्याय करणार आहे. म्हणून पापाबद्दल शिक्षा झालीच पाहिजे. नाही दिली तर देव न्यायी कसा ठरणार? म्हणून पापाची शिक्षा पण झाली पाहिजे आणि माणूस पण नाशापासून वाचला पाहिजे, क्षमा पण झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याला देवाचं नीतिमत्व, देवाचं न्यायत्व, गॉड्स जस्टिस आणि देवाची कृपा वधस्तंभावर पाहायला मिळते. आपली मानवजातीची शिक्षा पापाबद्दलची त्याने त्याच्या पुत्राला प्रभू येशूला मानव म्हणून जगात पाठवलं आणि भोगायला लावली. त्याने ती शिक्षा आपल्या वतीने भोगली. म्हणून देव न्यायी ठरला की यथायोग्य न्याय करणार, की पापाची शिक्षा त्याने दिली. आणि जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याला नीतिमान ठरवणारा पण ठरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. गॉड इज अ गॉड ऑफ जस्टिस अँड ऑल्सो द गॉड ऑफ लव्ह. तर हे नीतिमत्व. चौथी गोष्ट काय, की प्रभू येशूच्या कृपेमुळे आहे. कोणी त्याच्यासाठी लायक नाही आहे. वी डोंट डिझर्व इट, वी कॅनॉट अर्न इट. आपण ते कमवू शकत नाही, मिळवू शकत नाही, की मी हे करील, इतकं करील, ते करील आणि मग देव मला आत घेईल, असं नाही आहे. आपण काही करू शकत नाही, आपली लायकी पण नाही आहे, तरी पण त्यांनी कृपा केली. कृपा म्हणजे काय? लायक नसताना आपल्याला देणे. व्हॉट इज ग्रेस? गिविंग अस व्हॉट वी डू नॉट डिझर्व. अँड व्हॉट इज मर्सी? दया म्हणजे काय? नॉट गिविंग अस व्हॉट वी डिझर्व. ज्याच्यासाठी आपण लायक आहोत ते आपल्याला न देणे. कशासाठी लायक आहोत? पापाचे परिणाम मरणाच्या लायक आहोत. क्षमेच्या लायक कोणी आहे का? मी सुद्धा नाही आहे. कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आपण क्षमेच्या लायक नाही, तारणाच्या लायक नाही आहे, तरी त्याने ऑफर केलेली आहे की माझ्या पुत्राला तुमच्या ऐवजी शिक्षा देईल, तुम्हाला नित्यमान ठरवणं, तुम्हाला ही देणगी मी दिलेली आहे. तुमचे क्षमा करणं, तारण ही देणगी मी ऑफर केलेली आहे, असं परमेश्वर म्हणतो. म्हणून चौथी गोष्ट की हे नीतिमत्व कृपेने उपलब्ध आहे. पाचवी गोष्ट की ह्याच्यासाठी देवाला मोठी किंमत मोजावी लागली त्याच्या पुत्राची. इट कॉस्ट अ ग्रेट कॉस्ट टू अ ग्रेट प्राइस टू गॉड. देवाला त्याच्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली. पाचवी गोष्ट. आणि सहावी गोष्ट आपण वाचतो, आपण पाहतो की देव यथायोग्य न्याय करणारा असा ठरलेला आहे. इट इज अ परफेक्ट जस्टिस ऑफ गॉड. काही लोक म्हणतात की अरे प्रभू येशू ख्रिस्त इतका चांगला मनुष्य होता, थोर पुरुष होता, असं नव्हतं व्हायला पाहिजे. त्याला वधस्तंभावर नव्हतं द्यायला पाहिजे. त्यांना माहीत नाही की वधस्तंभावर मरण कशासाठी होतं, की मानव जातीच्या पापाची शिक्षा रक्त सांडल्याने पापाची क्षमा नाही म्हणून होतं. कारण पापाची क्षालन हे रक्ताने होते. विदाउट शेडिंग ऑफ ब्लड देर इज नो रेमिशन ऑफ सिन्स. किती जण ऐकत आहेत? कर्म करू नये, पापाबद्दल रक्त सांडलं गेलं पाहिजे, हा देवाचा नियम आहे. म्हणून देवाने त्याच्या पुत्राचं रक्त सांडलं तुमच्याने माझ्यासाठी आणि आपल्याला हे फ्री उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून ही मोठी किंमत त्याने भरली आणि त्यावरून देव नीतिमान ठरला, की तो नीतिमान पण आहे आणि नीतिमान ठरवणारा पण आहे. परत एकदा ऐका हा पॉईंट. गॉड इज ऑल्सो जस्ट अँड इज ऑल्सो जस्टिफायर ऑफ द अनगॉडली. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजलं मी काय बोललो ते? तो नीतिमान पण आहे आणि नीतिमान ठरवणारा पण आहे. आणि ही सुरुवात आहे. याच्यात काही धर्म आहे का? याच्यात काही करायचं आहे का? याच्यात काही सोडायचं आहे का? नाही आहे. त्याने काय केलं, देवाने काय केलं हे समजून त्याच्यावर विश्वास ठेवून ते घ्यायचं आहे. लोकांनी त्याचा धर्म केला, तो धर्म नाही आहे. आणि शेवटचा पॉईंट वचन
27 ते 30 पुढे तो काय म्हणतो बघा. 25 पासून, त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापाचे देवाने सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे एक ठराविक काळ देव थांबला, मग कालांतराने नियमशास्त्र दिलं आणि मग नियमशास्त्राचा काळ संपला आणि त्याचा पुत्र पाठवला है ना, आणि त्याचं नीतिमत्व व्यक्त केलेलं आहे की माणूस जरी पापी आहे तरी देव त्याला नीतिमान ठरू शकतो, माणूस नीतिमान ठरू शकतो. नीतिमान ठरणं म्हणजे काय? नीतिमान ठरणं म्हणजे देवापुढे नीट असं ठरणं. नीतिमान ठरणं म्हणजे एक पोझिशन, एक स्थान आहे की जसं आपण कधी पाप केलेलं नाही असं नाही, असं देव जाहीर करतो. समजा एखादा आरोपी आहे, कोर्टात खटला चाललेला आहे, केस चालली आहे, जजने सांगितलं की आता निर्दोष. लोकांना माहिती आहे की त्याने काय केलेलं आहे, पण निकाल काय? तो निर्दोष आहे. तुम्हाला ना मला माहिती आहे की आपण पापी आहोत. देवाचं वचन पण सांगतं, स्वर्गाच्या कोर्टाचा पण निकाल लागलेला आहे की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवांतर्गत. पण शास्त्र हे पण सांगतं की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो देवाने त्याला निर्दोष घोषित केलेला आहे. नीतिमान ठरणे म्हणजे नॉट इनोसंट बट रायचस. म्हणजे नीतिमान ठरल्यानंतर आपण पाप करणार नाही, करू शकणार नाही असं नाही, पण देवाने आपल्याला निर्दोष घोषित केलेलं आहे की जसं काही पाप केलेलंच नाही असं. त्याला म्हणतात नीतिमान ठरणे. आणि हे नीतिमान ठरवणं ही देवाची देणगी आहे. आता अनेकांना, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना तारण विश्वासाने हे माहीत आहे, पण नीतिमान ठरणं विश्वासाने बरेच जणांना माहीत नाही आहे. ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. They believe, they know salvation is by faith, but they don't know righteousness is also a gift received by faith. बरेच जण विश्वास ठेवता की त्यांचं तारण झालेलं आहे, पण किती जणांना तुम्ही विचारून बघा की खरंच तुम्हाला वाटतं का नीतिमान ठरवलं आहे? ते काहीच उत्तर देणार नाही. मी अनुभवलेलं आहे. कारण आपल्याला खरं वाटतच नाही की मी नीतिमान आहे, पण ते खरं आहे कारण शास्त्र सांगते की जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर आपण नीतिमान ठरलेलो आहोत. नीतिमान ठरणं ही पोझिशन आहे, हे निकाल आहे की निर्दोष सुटला तो. प्रेज द लॉर्ड. आणि इथं सैतान दोष लावतो प्रार्थना करताना चर्चला येताना की नाही तू पापी आहे, तू हे केलेलं आहे, तू अशी आहे, तू तशी आहे. आणि मग आपण आयुष्यभर लोक प्रार्थना करतात की मी पापी आहे, माझ्यावर दया कर, मी पापी आहे. अरे पापी आहे तर तू पश्चाताप कर, विश्वास ठेव, आणि विश्वास जर ठेवला तर नीतिमान ठरवलेला आहे असं समज आणि त्याचे आभार मान. पापी आहे आयुष्यभर म्हणत बसायचं नाही आहे. आपली पोझिशन घ्यायची आहे की आता माझी पोझिशन नीतिमान असं ठरलेलं आहे. प्रभू येशूने, देवाच्या पुत्राने त्याच्या रक्ताने नीतिमान ठरले. देवाच्या कोर्टाने निकाल दिलेला आहे. काय म्हणणं आहे? देवाने त्याला नीतिमान ठरलं सांगतो. आणि शेवटचा पॉईंट असा, पुढे आपण वाचू वचन 26. आपले नीतिमत्व सांप्रतकाळी म्हणजे या काळी दाखवावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणारे नीतिमान ठरवणारे असावे. म्हणून देवाने त्याचा पुत्र पाठवला की आपण नीतिमान पण आहोत आणि विश्वास ठेवणारे नीतिमान ठरवणारे पण आहोत. प्रेज द लॉर्ड. देव नीतिमान पण आहे आणि पापी ज्याला नीतिमान ठरवणारा पण आहे. प्रेज द लॉर्ड. तर मग फुशारकी मारणे कुठे? तो म्हणतो ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. मग कशाला फुशारकी की मी असं केलं, मी तसं केलं, मी एवढं नाही. ही त्याची कृपा आहे. तारण ही देवाची मोफत देणगी आहे. तो म्हणतो तर फुशारकी मार्गे कुठे? कर्माने का? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. यावर मनुष्य नियमशास्त्रातील कर्म वाचून, ते अंडरलाईन करा, मनुष्य नियमशास्त्रातील कर्म वाचून म्हणजे नियमशास्त्रातील आज्ञा न पाळता विश्वासाने नीतिमान ठरतो. कसा नीतिमान ठरतो? चर्चला जाऊन नाही, 10 आज्ञा पाळून नाही, चांगलं वागून नाही, धर्मकर्म करून नाही, विश्वासाने नीतिमान ठरतो. कोणावर विश्वासाने? स्वतःवर नाही, प्रभू येशू ख्रिस्तावर. कोणावर? हालेलुया. कोणीतरी ऐकतंय माझं वचन 29. देव केवळ यहुद्यांचाच आहे काय?
म्हणजे देव काही विशिष्ट जातीच्या लोकांचा आहे काय? प्रश्न विचारले म्हणजे उत्तर आपल्याला द्यायचं आहे, तुम्हाला आणि मला द्यायचं आहे. नंतर विदेशी लोकांचा नव्हे काय? हो आहे. जर देव एकच आहे आणि तो सुन्नती लोकांना म्हणजे यहुद्यांना विश्वासाने व बेसुन्नती लोकांना विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरविल, असा तो विदेशी लोकांचाही आहे. म्हणजे तो म्हणतो की यहुद्यांसाठी आणि विदेशांसाठी दोन वेगवेगळे कायदे नाही आहेत की यहुदी लोक नियमशास्त्र पाळून नीतिमान ठरतील, आपण विदेशी विश्वासाने नीतिमान, असं नाही आहे. दोघंही प्रकारचे लोक, सर्व जग प्रभू ईश्वर विश्वासानेच नीतिमान ठरतात. मग तुम्ही म्हणाल मग तर पण ते नियमशास्त्र दिलं होतं त्याचं काय? मग ते आडपणा आणत होते त्याचं काय? त्याचं हे की ते नियमशास्त्र एक सावली होतं, पण सावली कोणाची तरी असते. मी जर इथं उभा राहिलो तर सावली पडली तर सावलीवरून तुम्हाला अंदाज येईल की कोण आहे ना. पण सावली जर आहे म्हणजे ती सावली कोणाची तरी आहे. जुना करार सावली आहे म्हणजे ती कोणाची तरी आहे. कोणाची आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची. जो नव्या करारात आहे त्याची सावली जुना करार आहे. म्हणजे ते अर्पण दाखवत होते की एक दिवशी देवाचा पुत्र येणार, जो त्याच्यावर विश्वास ठेवील तो नीतिमान ठरेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून 7वा पॉईंट असा की जस्टिफिकेशन बाय फेथ इज नॉट अगेन्स्ट द लॉ बट इस्टॅब्लिशेस द लॉ. तो म्हणतो की याच्यावरून असं समजू नका की नियमशास्त्राचे विरुद्ध हे आहे. वचन 31 तो काय म्हणतो? आपण विश्वास आणि नियमशास्त्र निरर्थक करतो काय? नाही, ते अगदी असे नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. कारण जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपण आपोआप नियमशास्त्र पाळतो, है ना. नियमशास्त्र देवाकडून आहे, पण ते पाळण्यासाठी नव्हतं. ते माणूस पापी आहे हे दाखवण्यासाठी, माणसाला त्याची लेवल दाखवण्यासाठी की हे एवढं स्टँडर्ड आहे, देवाचं उंच आहे, तू पाळू शकत नाही. म्हणून ते अर्पणं होते की हे अर्पणं आण, पाप झाकलं जाईल. पण ते अर्पणं देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयी दाखवत होते आणि तो विश्वास ठेवून ते अर्पणं करत होते आणि ते सणवार पाळत होते. म्हणून जुन्या करारात सुद्धा ऐका, जुन्या करारात सुद्धा यहुदी लोक सुद्धा त्यांचं विश्वासाने तारण होतं आणि नव्या करारात सुद्धा विश्वासाने तारण आहे. आणि हे पाऊल आपल्याला सांगतो. म्हणजे काय? तो म्हणतो की मेन पॉईंट ह्याचा काय आहे की माणूस नियमशास्त्राशिवाय ख्रिस्त येशूवर विश्वासाने नीतिमान ठरतो. म्हणून तो म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही. रोमकरास 1:16 17 वचनामध्ये, कारण तिच्यात देवाचं नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. ती सुवार्ता सांगते की पापी माणूस कोणी असला कसाही असला तरी विश्वास ठेवील तर तो नीतिमान ठरेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.